नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथे कामगार दिनीच थरारक घटना घडली असून एका कुटुंबाच्या घरावर तलवारींसह हल्ला करत तोडफोड करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सह्याद्री चौकातील गंगासागर निवास येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी गंगापूर हद्दीत झालेल्या वादात प्रतीक कोळपे याच्यावर चाकू हल्ला झाला होता. जखमी अवस्थेत असलेल्या कोळपे याला उपचारासाठी मदत करण्यासाठी स्वप्नील भवरे यांना फोन करण्यात आला होता. भवरे यांनी मानवतेच्या भावनेतून त्यांना मुंबई नाका येथील सोहम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र हीच मदत भवरे कुटुंबाला महागात पडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा राग मनात धरून संशयित रोहन जाधव वय वर्ष 24, चेतन पवार वय वर्ष 30, राहणार गंगापूर गाव यांच्यासह आणखी 2 जणांनी थेट स्वप्नील भवरे यांच्या घरावर हल्ला चढवल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांनी घरातील दरवाजे, खिडक्या, कूलर आणि इतर साहित्यांची तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण केली. एवढेच नव्हे तर घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे फोडण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून फुटेजमुळे हल्लेखोरांची ओळख पटण्यास मदत होणार आहे. या प्रकरणी अश्विनी स्वप्नील भवरे वय वर्ष 22, राहणार श्रमिक नगर सातपूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नळकंडे पुढील तपास करीत आहे. कामगार दिनीच घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे सातपूर परिसरामध्ये नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून दवाखान्यात मदत केली म्हणून तलवारी घेऊन घरावर चालून येणार का असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे. वृत्तसंकलन विभाग, सातपूर, नाशिक.